तारीख जाहीर झाली 15 जानेवारी. मुंबईच्या सत्तेचं सोपान ठरवणारी महानगरपालिकेची निवडणूक आज उंबरठ्यावर येऊन बसलेली आहे. मात्र आज घाटकोपर पश्चिम मधील वॉर्ड क्रमांक 127 मध्ये मी आहे. इतकी गंभीर परिस्थिती आहे. तिथं चित्र आपण पाहू शकता बघा, माझ्या मागे फक्त घाण आहे. मी आता कचऱ्यामध्ये उभं राहून बातमी करतोय. इकडचे जे मतदार आहेत ना, त्या मतदारांना प्रश्न पडलेला आहे का नेमकी मतदान करायचं तरी कोणाला. इतका गंभीर परिस्थिती ह्या इकडे स्थानिक मतदार आहे त्यांना पडलेला आहे. इथं अनेक समस्या आहेत. पुनर्वसनाचा प्रश्न आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, शौचालयाचा प्रश्न आहे. महत्वाचं म्हणजे हा जो विभाग आहे ना, हा जो विभाग आहे वॉर्ड नंबर 127 घाटकोपर पश्चिम. इथे घाटकोपर मध्ये खंडोबा मंदिर आहे, प्राचीन खंडोबा मंदिर आहे, पर्यटक स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. मात्र तिची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे, तिथं साधे चालायला जागा नाही. मात्र ह्या सर्व समस्या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत स्थानिक रहिवासी आहेत. सर, काय बोलाल, काय नेमकी समस्या आहे? का आम्ही आज आलेलो आहे या विभागात प्रत्येक समस्येचा पंचनामा करायला आलेलो आहे. काय बोलाल तुम्ही? वॉर्ड क्रमांक 127 मध्ये आपण आता पाहिलं की या ठिकाणी नाले सफाई झालेले नाहीये. त्याच्यानंतर लादीकरणाचे जे काम आहे ते झालेलं नाहीये. त्यानंतर जे काही डम्पिंग जे आपण पाहतो आहोत, हा जो परिसर संपूर्ण आहे तो डम्पिंगचा आपल्याला दिसतो आहे. तर या 127 वॉर्डला भयंकर अशा पद्धतीने जी काही कचरा, जे काही घनकचरा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. लोकांना येता जाता याचा खूप त्रास होतो. म्हणजे लोक येतात जातात त्यावेळेला त्यांना याचा दुर्गंधी येणं किंवा लोक मोठ्या प्रमाणात आजारी पडतात. जे काही लहान मुलं आहेत ते आजारी पडतात ह्या घाणीमुळे किंवा ह्या घाणीच्या साम्राज्यामुळे. तर अशी परिस्थिती 127 वॉर्डला आहे. आणि प्रशासन म्हणजे महानगरपालिकाची काही प्रशासन आहे ते प्रशासन याकडे बिलकुल लक्ष देत नाही. आणि आम्ही ज्याला त्यांच्याकडे जातो या गोष्टी घेऊन, त्याला ते आमच्याकडे फंड उपलब्ध नाही, आम्ही आता करू शकत नाही, तुम्ही मार्चपर्यंत थांबा, मग आम्ही त्याच्यानंतर करतो, असे आम्हाला आश्वासन दिली जातात. पण आम्ही त्यांच्या या आश्वासनावर अवलंबून न राहता आम्ही त्यांच्याकडे वारंवार जात असतो या कंप्लेंट घेऊन किंवा या समस्या घेऊन. पण आम्हाला अशा पद्धतीची उत्तरं दिली जातात की आम्ही आमच्याकडे फंड नाही किंवा कोणत्या प्रकारचा महानगरपालिका फंड नसल्यामुळे. हा जो कचऱ्याचा ढिगारा आपण बघतोय, हा ते किती वर्षापासून? हा वर्षानुवर्ष जसं या ठिकाणी भीमनगर आहे वसलेला आहे त्यापासून हा कचऱ्याचा ढिगारा इथे पडलेला आहे. कोणी याकडे लक्ष लावत नाही का कोणी महानगरपालिका प्रशासन याकडे बिलकुल कानाडोळा करतं, हे आमच्या निदर्शनास आलेले आतापर्यंत. सर, तुम्ही काय बोल? मी पण त्याचप्रमाणेच म्हणजे आता 7 वर्षापासून म्हणजे निवडणुका झालेल्या नाहीत आणि 7 वर्षापासून नगरसेवक तिकडे गेलो वाढला की वाढ झाले सांगतात की आमच्याकडे काहीच नाही मिळणार, आता फंड नाही येत, काय येत नाही, तुम्हाला काहीच मिळणार नाही म्हणून. पण ह्या सुलभ शौचालय आहेत, या सुलभ शौचालयाचं चालून जातं. पण जे शौचालय आहेत तिथं ते कामगार ठेवलेले असतात, पण कामगार एक पण कामगार येऊन तो स्वच्छ करत नाहीये. नळ दिलेला आहे तर नळाला पण पाणी येत नाही त्या शौचालयामध्ये असं. आणि रस्त्याची तर दुरावस्था आणि गटारांची दुरावस्था इतकी भयंकर आहे की त्याचं काय तुम्ही करू शकता पाहणी ती ते गटारीची आणि रस्त्याची. लादीकरण झालेलं नाही 7 वर्षापासून इथे. म्हणजे ज्या काळामध्ये त्यांच्या सेवक जे नगरसेवक आहे त्यांच्या काळामध्ये जे व्हायला पाहिजे ते काही होतच नाहीये. हा फंड जातो कुठे हे आपण त्यांना विचारायला पाहिजे साहेब. अशी माझी म्हणजे अपेक्षा आहे तुमच्याकडनं. तुम्ही काय बोल? आता आपण बघू शकता की आपण इथे कचऱ्यामध्ये उभे आहोत. इकडे बघितलं तर ही पायवाट आहे. इकडे लहान पोरं असतील, म्हातारी माणसं असतील, ते येतात जातात. त्यांच्या तब्येतीवरती त्याचा दुष्परिणाम होतो. जशी लहान बाळ असतात 1-2 महिन्यांची, 6 महिन्यांची, त्यांना सुद्धा इकडून घेऊन गेलं जातं. तर त्यांना सुद्धा त्यांच्या तब्येतीवरती ह्याचा परिणाम होतो, ह्याचं इन्फेक्शन होतं. तुम्ही बघू शकता ह्या घाणीमध्ये ते डुकरंही आहेत, ती जनावर इकडे जमा झालेली आहेत. त्यांचाही त्रास इथल्या स्थानिक लोकांना, येण्या जाणाऱ्या लोकांना होऊ शकतो. ह्याची वारंवार कंप्लेंट प्रशासनाकडे केली जाते, महानगरपालिकेकडे केली जाते. पण हे जे माजलेले लोक आहेत, हे जे भ्रष्टाचार करणारे लोक आहेत ना प्रशासनवाले, ते आमच्या कंप्लेंट्सला प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्याकडे जर कंप्लेंट घेऊन गेलो तर सांगितलं जातं की आमच्याकडे फंड नाही, आम्ही माणसं कुठून आणायची, माणसांना काय द्यावं,
तुम्हाला जर माणसं हवी असेल तर 2-4 महिन्यानंतर तुम्ही हे काम करून घ्या. म्हणजे 2-4 महिन्यानंतर जर आमची माणसं मेली, त्यांची तब्येत खालावली, तर तो प्रश्न उभा राहतो ना आपल्या समोर. त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च तुम्ही देणार आहात का? ही सगळी कामं वारंवार करून घेणं प्रशासनाचं काम किती आहे. वर्षापासून? हे खूप वर्ष झालं, 20-25 वर्ष झालं. म्हणजे मलाच 20 वर्ष झालं मी इथे राहते. 20-25 वर्षापासून आम्ही बघतोय की हे जे आहे ते चालूच आहे. कोणीच लक्ष देत नाही. निवडून येतात, 5 वर्ष सरली की जातात, परत दारात येतात. त्या मधल्या पिरियड मध्ये काहीच होत नाही. कोणी दारापर्यंत येत नाही. जसं आता भीक मागायला येतात की ओढ द्या, नमस्कार, ओळखलत का? मग त्याच्यानंतर काय? पुढच्या ह्या 5 वर्षानंतर काय? ह्या 5 दिवसानंतर ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही काय करता? तुम्ही आमच्या दारापर्यंत येता का? विचारता का की मॅडम तुम्हाला काही त्रास आहे का? आम्ही तुमचं निवारण करू का? नाही ना, ते नाही होत, केलंच नाही जात. अशी काय नेमकी समस्या आहे तुमच्या विभागात? काय जो निवडून आम्हाला निवडून द्या, आम्ही आम्हाला मत द्या, आम्ही सगळं तुमच्या लाद्या माग म्हणले तर लाद्या बसवणार अजून बसवते. उद्योग तोरणे माहित आहे हा. का? त्यानं आमच्या लाद्या बसवलेल्या. बरं. मग आता किती वर्ष झाली बघा त्याला? किती वर्ष झाले त्याला? हा, किती वर्ष? 25 वर्ष तीच झाली. म्हणजे 25 वर्ष झाली तुम्हाला ह्यात- रस्त्यात चालायला जागा नाही? नाही, आम्ही रात्री उठलो खरंच मी धडपडतो यातनं चालताना. सकाळी अंधार असतो, चालायला जमत नाही मला. बरं. जे निवडून आम्हाला निवडून द्या म्हणते आम्ही करतो. कोण करतंय? कोणच नाही करीत. चालायला जागा नाही आणि गटार बिटार कसे तुमचे गटार आहे का? आता काय करायचं मग आता? गटार आहे का तुम्हाला व्यवस्थित? गटार पाणी येण्याचा आहे का? पाणी पण नाही जायचं आमच्या बरोबर इकडे गटारात. आम्ही स्वतः केलं होतं ते. मग महापालिकेचे कोणी अधिकारी केलं नाही? कोणीच नाही केलं. करतो म्हणते तर जातात. ही समस्या सर आपल्या विभागात हा भीमनगर मधला 127 मधला वार्ड आहे. ह्या वार्डाचा प्रवेश द्वार समोर आहे आणि याच्या समोरच हा कचरा पडलेला आहे. कोण याच्याकडे लक्ष देत नाही काय. आणि इथून लोक सुद्धा येतात जातात. रहदारीचा रस्ता आहे, कोणी याच्याकडे बघत नाही. बाजूला शेखडी कॉलनी आहे काय, त्यांना सुद्धा त्रास आहे. इथल्या लोकांना देखील त्रास आहे. आणि हा जो मेट्रो गेलेला आहे, त्या मेट्रोच्या समोर भीमनगर चौक आहे. त्या चौकामध्ये सिग्नल नाहीये काय. म्हातारी लोक जातात, काय निम्या रात्री काय घडतं काय न घडतं, त्या कारणामुळे ते सिग्नल नाहीये. तर सिग्नल पण पाहिजे. अशा काही समस्या आहे. ताई, काय नेमकी समस्या आहे? सर, मी भीमनगर पंसील क्रीडा मंडळ मधून बोलते. 10 वर्षापासून आमच्या इथं पायवाट नाही, लादीकरण नाही, गटर लाईन काहीच झालेलं नाही. पोरं खेळते ते पण पडते, बायका पडते, सगळं माणसं पडते. म्हातारे माणसं कसं काय जाते व खाली वर, ते प्रॉब्लेम. आमची समस्या काय ते आहे. आणि वोट मागायला येते खाली. बरं. 5 वर्ष आम्ही पाय पडायला ते एकच वेळा ते पाय पडायला येते, नाही तर आम्हाला 5 वर्ष पडून जायला लागते. पण काही करायला येत नाही. नाही भाजपवाले येते, नाही शिंदे गट, नाही शिवसेना, कोण येत नाही. खाली बघून जाते, माप घेऊन जाते, पण कोण येत नाही. हे किती वर्षापासून चालू आहे असं? सर, ते 10 वर्ष 10 ते 15 वर्षापासून आहे. चालायला जागा नाही? नाही नाही, शौचालय? काहीच शौचालय व्यवस्थित आहे सर. पाणीचं पाणी आहे, पण ते मला पायवाट आणि ते गटाराचा प्रॉब्लेम आहे. हा. ते किती वर्षापासून? सर, मी बोलते ना 10 ते 15 वर्षापासून झालेलं आहे ते. घरामध्ये पाणी येते. बरं. कधी पावसामध्ये येतं, कधी येतं? पावसात येते, मध्ये पण येते. पाणी जास्त फोर्स आला का येते. बरं. मग ह्या संदर्भात कोण आले का? महापालिकेचे अधिकारी आले नाही का? येते पण बघून जाते खाली. सर, कोण येत नाही. खाली एक वेळा बघून जाते, हा मी येतो करायला, नंतर येतच नाही, ध्यानच नाही देत ते लोक. मग आता निवडणुका आहेत 5 ते 6 दिवसावरती, काय बोला? मी वोट देणार नाही सर. पहिलं माझं काम होणार तर मी वोट देणार. खाली बघायला येते, बाई आम्हाला वोट देत आई, नंतर येत नाही कोण. हा. तर वोट कोणाला द्यायचं? काम केलं तेव्हा शिवाय वोट देणार नाही आम्ही. इकडच्या माणसं कामा करा पहिला, नंतर वोट घेऊन जा तुम्ही. काय नेमकी समस्या काय आपल्या? काय बोला? सर, गेल्या 1 वर्ष झालंय हे संडास शौचालय बांधून. या शौचालयाचे सगळा स्लॅब पडत आहे आणि या शौचालय स्लॅब जर कोणी अंगावर पडला तर मोठी दुर्घटना होऊ शकते. आणि या शौचालयामध्ये आम्ही तक्रार BMC-ला धोरण म्हणजे वेळोवेळी देत आलोय, पण अजून पण त्याचं काय पुरावा आपल्याला आम्हाला भेटलं नाही. लिकेज होतं म्हणजे नेमकी पूर्ण पावसाचं पाणी आलं तर पूर्ण लिकेज होतं? पावसाचं पाणी असं कोणी वरती 1+1 आहे, बरं. त्या 1+1 मध्ये वरती कोणी बसतं ते पण पाणी लिकेज होतंय. बरं. मग टाकी कधी भरली का त्याचं पण पाणी हा, leakage? त्याचंही पाणी लिकेज होतंय. किती वर्षापासून समस्या? आता 1 वर्ष झाले सर याला.
महापालिकेला तक्रार काय महापालिकेला दाखवलं, त्यांचे इंजिनियर पण येऊन गेले, त्यांना दाखवलं. बरं. ते बोलले आम्ही ते कॉन्ट्रॅक्टवाल्याला सांगू आणि ते करून घेऊ, पण अजूनपर्यंत ते काय झालं नाहीये. आणि तर पाण्याची समस्या आहे त्याच्यामध्ये, ते पाण्याची समस्या त्यांनी अजून केली नाही. काय नाही पाणी पाणी आहेच नाही काय? पाणी म्हणजे आता आम्ही बीएमसीचं पाणी घेतलेलं आहे. हे बीएमसीचं पाणी सकाळी 5 वाजता येतं, तर ते 6 वाजेपर्यंत असतं, फक्त 1 तास असतं. आणि ते 1 तासामध्ये सगळ्या लोकांना इथे अरेंज करायला लागतं. काय समस्या आहे काय तुमच्या? समक्ष म्हणजे आम्ही जातो येतो ते लाद्या तुटलेल्या आहेत. बरं. म्हणजे किती आता झाले 2-3 वर्ष झाले हे चालूच आहे. कधी कोण आलं तर बघून जातात, हा इथे काम चालू करणार, परत ते तसंच राहतं. किती वर्षापासून झालं? हे 2-3 वर्ष झाले त्याचं अगोदर केलं होतं, पण ते तात्पुर झालं, परत ते तसंच कचरा कचरा हा जो कचरा वगैरे पडतो ते नेहमीच. आता तुम्ही जिथे उभे आहे त्याच्या मागे डम्पिंग ग्राउंड आहे, त्याच्याबद्दल एक महापालिका साफ करत नाही का? डंपे आम्ही तक्रार केली तर टाके आम्ही साफ करून घेतो. बरं. हे संडासचा आम्हाला त्रास आहेच. हा कसलं मग महापालिका येते का साफसफाई हो, करते? आम्ही कंप्लीट केल्यानंतर येतात न्यायला. रोज येतात? नाही, रोजला येत आहे, गाडी येते, मग ती साफ करून घेऊन जाते. किती दिवस येतात येते गाडी? अशी 6 महिन्याने येते, केव्हा 2 आम्ही कंप्लीट करू तेव्हा येतात. आमचे त्रास व्हायला लागला असं कोण नाही. हा, चोकअप झालं की आम्ही कंप्लीट करतो, त्यानंतर येतात. बाकी तुमच्या काय समस्या? आमच्या समक्ष हेच, आम्हाला त्रास म्हणजे म्हातारी माणसं जातात इथून, तर त्यांना त्रास नको व्हायला, हेच आम्हाला म्हणायचंय. कसला त्रास होऊ नये? म्हणजे चालायचं, आता हे लाद्या पुढल्या याच्यामध्ये पाय अडकलं तर ती बाई पडली तर तिला किती त्रास होणार. बरं. हे चल, आता ही बाई ते एक पडलेली आमच्या इथे, बरं. पडली नाही जे खाली, तिला पण आता ते ऍडमिट केलेलं, तिचं ऑपरेशन चालू आहे. बरं. हा, मग हे त्रास नाही. बनवलेला आहे. महापालिकेने बोलवलंच नाहीत, कोणाचं काम आहे हे? माझी समस्या अशी आहे की मी इथला स्थानिक रहिवासी आहे. गेले 1962 पासून आम्ही इथे राहतोय. बरं. आणि हे बाथरूम जेव्हा झालं, बरं. हे बाथरूम झाल्याच्या नंतर ह्या बाथरूमची रिपेअरिंग वेळेवर होत नाही, कोणी त्याच्याकडे काय लक्ष देत नाही. BMC ला कंप्लेंट केली, आमदारला सांगून बघितलं, कोणी काय करायला मागत नाही. पण येतात फक्त आश्वासन देऊन निघून जातात. काय नाही बाथरूमची आणि बाथरूमची समस्या अशी आहे की बाथरूमची टाकी जेव्हा ओव्हरफ्लो होते बरं. त्यावेळेला ते पाणी सगळं टाकी तर ओव्हरफ्लो होते, पाणी आपल्याकडे येतच समजा ते. बरं. पण ज्या वेळेला टाकी आता ती लिकेज झाली, टाकी हिला रिपेअर झालेली नाही कधी. ती बांधल्यानंतर तिला एकदाही रिपेअर केलेलं नाहीये, आणि ती सगळं पाणी आता रस्त्यावर येत आहे, आमच्या घरापर्यंत पोहोचलंय. ते उद्या रोगराई काय झाली तर त्याला आम्ही काय करू शकतो? किती वर्षापासून? हे जवळजवळ टाकी बांधली, संडास बांधलेला जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाले असतील. ते ठीक आहे. हे जे पाणी येतं हे पाणी जे येत आहे ना, किती वर्षापासून? हे जवळजवळ 5-6 वर्षापासून पाणी येत आहे. 5 ते 6 वर्षापासून 5 ते 6 वर्षापासून पोलीस लक्ष दिलं नाही. कोणीही लक्ष देत नाही. कुणाला ज्याला सांगावं तो सांगतो, त्याला तुम्ही त्याचे माणसं, तो म्हणतो तुम्ही त्याचे माणसं. नगरसेवकाच्या माणसांना सांगितलं तर ते म्हणतात की तुम्ही आमदाराकडची माणसं आहेत, तुम्ही आमदाराकडे कंप्लेंट करा. आणि आमदाराकडच्या माणसांना सांगितलं तर तुम्ही नगरसेवकाची माणसं आहेत, तुम्ही नगरसेवकाकडे काम सांगा. आता हे काय कोणी घरून करत नाही. बरं. त्याच्यामुळं जो तुम्ही तुम्हाला जो फंड मिळतो आमच्यासाठी, तो तरी कमीत कमी इकडे वापरा. 5 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? एक संडास रिपेअर ना नगरसेवकाने केलं ना आमदाराने केलं. आता त्याने ते आम्ही कुणाकडे जावं हेच काही कळत नाही. ते काय मॅडम नेमकी काय समस्या आहे आपल्या वॉर्डमध्ये? गेली बरेच वर्ष झाले निवडणुका येत आहेत जात आहेत. 5 वर्ष एखादा बोलतात ना, येतो निवडून, तो नेता येतो 5 वर्षामध्ये, तो येऊन जातो. त्याची जेव्हा गरज असते तेव्हा तो सगळ्यांना बोलतो, हा नमस्कार, मला ओळखलं का, मला सहकार्य करा, हे करा ते करा. खूप चालू असतं त्या लोकांचं. आणि आहेत, आम्ही का सपोर्ट करतो की बाबा आम्हाला या एरियात राहायचंय, पण आम्हाला राहायचं म्हटल्यानंतर आम्हाला बऱ्याच समस्यांमधून जावं लागतं. आमच्या इथं तर रिसेंटलीच एका लेडीचा पाय मुरगळला गेला, कारण आमचा जो रस्ता आहे येण्या जाण्याचा, जिथे मुलं शाळेत जातात, सरस्वती शाळेमध्ये बरीच मुलं जाणारी येणारी आहेत, पालक आहेत, त्यांना सोडताना तो रस्ता जर तुम्ही जर बघाल तर तिथे पूर्ण कचरा आहे. आणि बऱ्याच असं नाही की एकच आहे, 1-2 लेडीज अशा की त्या पडल्यात, त्यांचा पाय मुरगळ्यात, कायमस्वरूपी त्यांना ऑपरेशन वगैरे या गोष्टी कराव्या लागल्यात. तर यानंतर, आणि मेन आम्ही आता ज्या एरियामध्ये राहतो इथे लहान मुलं वावरतात, इथं घुशींचं साम्राज्य झालंय, गटारांचा पूर्ण घाण घर गटारामध्ये आहे.
बीएमसीचे लोक पण कोणी इथे लक्ष देत नाही. आता मी सांगते ना, आता निवडणुका 15 तारखेला आहेत, त्याच्यानंतर आता बघा हे 4-5 दिवस त्यांचा एवढा प्रचार चालू होईल जाईल. कालच त्या लोकांनी फॉर्म भरले. तर तुम्ही फॉर्म भरलेत का भरलेत? तुम्ही करू शकतायत का प्रत्येक गटासाठी? आज प्रत्येक एरियामध्ये बरीच मंडळ आहेत. घाटकोपरमध्ये म्हणाल्यानंतर 1560 मंडळ आहेत, पण त्या मंडळामध्ये प्रत्येक व्यक्ती सुखी आहे का? तो सभासद सुखी आहे का? त्याला काही गोष्टींना जावं तर लागत नाही ना कोणत्या म्हणजे ही जी समस्या म्हणते हा. किती वर्षापासून? ऍक्च्युली म्हणजे बरीच नांदेड वर्ष आहे, पायवाट आहे, सिवर- ह्या समस्या किती वर्ष बरीच वर्ष झाली आहेत, बरीच वर्ष. तरी मला असं वाटतं ना, जेव्हापासून आम्ही आमचं कॉलेज संपल्यानंतर तर आम्हाला आठवतही नाही की बाबा रे हा हे रस्ते झालेत. आता हेच आमचं जे आता मी जिथे एरियात राहतो आता हे तुम्ही काम बघू शकता. हे एवढं का झालं पाहिजे ना? नाही व्हायला पाहिजे या गोष्टी. इथून चालताना तर माझे वडील पण वयस्कर आहेत. आमच्या एरियामध्ये बरेच वयस्कर लोक आहेत ज्यांना इथून येवजाव करावी लागते. गोष्टी येतात पायाखालून, रात्रीचा दिवे पण नाही आहेत कधी कधी. आता तर काय 4 दिवस झाल्यानंतर दिवे लावतात. आता बघा इलेक्शन चालू आहेत, तुम्हाला दिवे भेटणार, वापस पाण्याचा काय प्रॉब्लेम नसणार. पण नंतर त्यांचं झालं, निवडून आल्यानंतर काय? संदर्भात काय बोला? कचऱ्याच्या बाबतीत तर विचारूच नका, कोण नाही येत, बरं, इथं कोणीच येत नाही. शौचालय तुमचे, सार्वजनिक शौचालय आहेत का? सार्वजनिक शौचालय आहेत पण आमच्या मंडळा वाईस आहेत. जसं आमचं एक मंडळ आहे पंचशील क्रीडा मंडळ, तर आमचं एक प्रायव्हेट शौचालय आहेत, ज्याच्यामध्ये 10-20 आहेत लेडीज आणि जेंट्स. नंतर खालच्या लोकांचे आहेत पर्सनल, त्यांचे जे काय आहेत तर पण त्यांचा पण प्रॉब्लेम झाल्यानंतर ते वरती येतात. पण त्याच्या स्वच्छतेसाठी आम्हाला असं वाटतं ना बीएमसीचा माणूस असावा, आमच्या मंडळाचा का पाहिजे? नाही येत, असावा कोणी येत. माणसं असतातच. पण आमच्यापर्यंत नाही येत. बरं, हा. आमच्यापर्यंत ती लोक कोणीच येत नाही. आणि स्वच्छतेच्या बाबतीत जर म्हणाला, तुम्ही फक्त मैदानात एक फेरी मारा आणि तिथला व्हिडिओ काढा, तुम्हाला जाणवेल की अरे रस्ता तर ठीक आहे, दिसतात एवढे लोक राहतात, आमची कामं आहेत, मग आम्ही तुम्हाला कशाला निवडून देतोय? तुम्ही करून घ्या. मी असं नाही म्हणत की तुम्हीच करा म्हणून, तुम्ही करून घेऊ शकतात. आणि तो कचरा पण तुम्ही म्हणाला जो आता आमच्या भीमनगर मधून जे खाली भटवाडीला जायचा जो रस्ता आहे त्याच्या पायऱ्यानं तुम्हाला एका सेकंदला तुम्ही असं म्हणाल ना की तिकडे पूर्ण घाण आहे. त्या प्लास्टिकवरनं पाय घसरल्यानंतर कोणती स्त्री कधी पडेल, कोणता हातपाय मोडेल नाही सांगू शकत. मुळात त्या गोष्टी तुम्ही त्याकडे खरंच, आणि माझी खरंच खूप वेळापासून विनंती आहे, जो कोणी निवडून येणार असेल, भाजपचा असू दे, मला समस्या मनसेचा होती. असू दे, नाही पण मुळात बघा कोणत्याही याचा येऊ द्या, मला तो प्रश्न नाहीये. फक्त आमच्या समस्याचं निराकरण त्यांच्याकडून व्हावं. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.